हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे टाळी वाजवा हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कुरधारी विठ्ठल राम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम सच्चिदानंद सद्गुरु श्री गुरु ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वैन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति कुंडली कुरधारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास भगवान की जय।
श्री गुरुदेव राम भजे नमो पार्वती गोपाल कृष्ण भगवान गुरु भाई सब संतन की जय। जेवी नाम मात्र लुगडे येरवी सुतची पै उघडे का माती मृदू भांडे जयापरी। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीचं अवलंबन केला आणि आज ज्या प्रवचन रूपी सेवा करिता किंवा हा सोहळा आपला 13 दिवसाच्या निमित्ताने चाललेला हा प्रवचन रूपी सोहळा आहे आणि माझ्या मते आज 5वा दिवस आहे का 7वा। आजचा हा दिवस 7व्या दिवस आहे आणि 7व्या दिवसात आपण पदार्पण झालो आणि 7व्या दिवसाची सेवा जशी जमेल तशी ज्ञानोबारायाच्या कृपेने ज्या माऊलीच्या कविताबाई रमेश महाराज जहिरे यांच्या निधन होऊन किंवा यांचा देह सगट ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन झाले, जवळजवळ त्यांना आजचा हा 7वा दिवस आहे आणि त्यांच्या आत्म्याला सुखी समाधान, त्यांचं जीवन नाममय आणि कोण्याही प्रकारचं कसल्याही दुःखाचा लेस होऊ नये म्हणून हा कार्यक्रम 13 दिवसाचा आयोजित केलेला आहे आणि त्यांच्याच खरोखर आत्म्याला सुख आणि समाधानी लाभावं हे सर्व साधकाच्या वतीने आणि सर्व तमाम जेवढे काही लाईव्ह असतील, आता बरेच लोक लाईव्ह आहेत आपल्या मोबाईलवर, त्या सर्वांच्या वतीनं आपण सगळे मिळून त्यांना सुखाचा आनंदाचा वर्षाव करावं आणि हेच माझ्या श्री गुरुच्या चरणावर नतमस्तक होऊन आणि ह्या सेवेला आपण सुरुवात करू। कारण का जे नाम मात्र लुगडे बर का, येरवी सुतची ते पै उघडे माती मृदू भांडे जयापरी। ज्ञानोबाराया म्हणतात की बाबा बाबा म्हणायचे कपड्यात काय आहे, कपडा आहे का कापूस आहे। आपण काय पाहतो, कापड पाहतो, पण कापडाचं अधिष्ठान काय आहे। तसं तुम्ही आम्ही ज्या कविता बाई म्हणून पाहत होतो, अमक्याची बायको, अमक्याची लेक, अमक्याची सून, कुणाची आई, कुणाची सासू, कुणाची नणंद, कुणाची जावजे, कुणाची भावजे, आहे का नाही, अनेक प्रकारचे नाते आहेत। कुणाला नाते आहेत, एक जीव सृष्टी आहे आणि एक विश्वर सृष्टी आहे। जीव सृष्टी आणि विश्वर सृष्टी, विश्वराने निर्माण केलेली बाई आहे आणि जीवाने केलेली नातेवाईक। विश्वर सृष्टी फक्त ईश्वराने बाई केली आणि जी विश्वर सृष्टी आणि जी जीव सृष्टी म्हणतो तर त्याला जीवाला अनेक नाते। जीवाला किती नाते आहेत, अनेक नाते आहेत। एकच बाई आहे, कोणाची सासू आहे, कोणाची नणंद आहे, कोणाची जाऊ आहे, कोणाची भावज आहे, कोणाची आत्या आहे, कोणाची मावशी आहे, कोणाची काकू आहे, कोणाची आजी आहे, कोणाची अनेक नाते। बाई एक, नाते अनेक। तसं कापूस एक, वस्त्र अनेक। तशी ही कविता अधिष्ठान रूपी ब्रह्म आहे, पण उपाधी धरल्यामुळे
तिला कविता नाव हे आलं. एरवी ते ब्रह्म आहे बाबा, की जो या श्रीगुरु सेवेमध्ये प्रांगत असतो, श्रीगुरूच्या नामस्मरणामध्ये राहतो. आणि विशेष एक महत्वाची गोष्ट आहे महाराज, आता त्या दिवशी माणसं इथं कोण नाही, गणेश महाराज नाही. तिच्या जीवनातली एक कथा आहे माझ्याकडे. कविता तो खरं संसार लावला असेल तर गिरी काका शिरोळा. काकांनी जर जोड केली असेल, आम्ही सगळे थकलो होतो. मी काकाच्या कानात सांगितलं, काका अशी अशी गोष्ट आहे. आम्ही चालत गेलो बरं का त्या शिरोळा, इथून चालत गेलो. आता निमित्त केला एक, आम्हाला करायचं होतं एक. खरा संसार जर लागला असेल तर त्या श्रीगुरूचीच कृपा आहे, म्हणून हे एवढं योग घडते. तिथं संसार कधी लावला असेल तर गिरी काकानेच लावलं. गिरी काकांनी सांगितलं, रमेश महाराज या गोष्टीला जर तुम्ही महागड टाकले, त्यावेळेस महाराजांनी काकांच्या समोर काहीच म्हणले नाही. नाहीतर ते काही जमत आणि इथवर येत बी नव्हते आणि ते होत बी नव्हतं बर का. ज्या श्री गुरुने खरा तिचा अठ्ठास केला, तिच्यासाठी तिथपर्यंत गेले. शिरूळा पायी पायी गेलो. पूर्वी काय आठव नव्हते आणि आठव देण्याची आपल्याकडे बरोबर महाराज. अशी खबर आहे, पहिल्याच्या काळात खूप परमार्थ हा लय कष्टाचा आहे. आणि तो डोंगर चढून त्या डोंगरावरून जाणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे काय? त्याला म्हणावा साधू. त्या महात्म्याने त्या कवितासाठी शिरूरला आले. आमच्या इथं प्रवचन झालं, आमच्या सासरवाडीत कविताला बोलून घेतले, महाराजाला समोर बसवलं आणि तिला सांगितलं, बाई असं करू नको. नाही काका, मी याला पण ह्याच्याच मनात नाही, काहीतरी अडवलं होतात, काहीतरी म्हणतात. आता ते काही म्हणायचं नाही. हे एक प्रश्न सुटला. आणि आमचं गणेश महाराज कुण्या देवाला नस बोलत की इतकी दाढी काढत बकऱ्यावाने. ए तुका फकीर आहे. काकाच्या दोन गोष्टी माझ्या आठवणी नाहीत. त्याच दिवशी गणेश महाराजांची दाढी करायला लावली. हा चल म्हणजे भागच येऊ नको म्हणजे हो. त्याच दिवशी दाढी करायला लावली आणि त्याच दिवशी कविताला आमच्या ज्ञानमाला देऊन वाट लावली. हा संसार जर कोणी लावला असेल तर तिचा संसार श्रीगुरूने लावलेला आहे बरं का. हे काही सामान्य गोष्ट नाही. आणि श्रीगुरूच तिच्या हातातून सेवा घडली आणि तिने घडली इतक्यापर्यंत येण्याचा जो योग आला तो श्रीगुरूच्याच कृपेने आलाय. आणि खरा हे तुटण्याचा योग होता, पण जोडण्याचं काम माझ्या बाबाने केलं, श्रीगुरू मधुसूदन काकाने केलं. म्हणून तिला सर्व घटना, सर्व काम, सर्व कार्य शुभ आहे. कुठल्याही गोष्टीत कमी नाही आणि आताही तिला कमी पडणार नाही. आपला हा जो प्रवचन रूपी सोहळा आहे तर ही काकाचीच आज्ञा आहे. आणि काकाच्याच काहीतरी मनात आलेलं असेल, श्रीगुरूच्या ध्यानात आला असेल, म्हणून मला काही सुचवलं की बाबा तुम्ही ह्या माध्यमातून करा. मी सहज बोललो, पण ही गोष्ट घडली, चांगली गोष्ट आहे. तसं ज्या श्रीगुरूचा ज्याच्यावर नितांत विश्वास आहे त्याला कसलीच अडचण नाही. आता गाडी नाही महाराज, गाडी वाट लावा म्हणावं लागलं. आहे का? कुठं? शेतातून घरी यायला गाडी पाहिजे महाराजाला. पण तो महात्मा पावसाळा दिवस तसल्या चिखलात पाण्यात आम्ही शिरूळला गेलो त्या कवितासाठी. आणि तिथे त्यांनी सांगितल्यावर आले आणि हा संसार सुखाचा झाला. आतापर्यंत ही कृपा कोणाची आहे? श्रीगुरूची कृपा आहे. म्हणून श्रीगुरू हा सगळ्यात, श्रीगुरू केलेला संकल्प वाया जात नाही. आणि श्रीगुरू पासून जर संकल्प सोडून बाजूला जातो तर त्याला कुठंही अधोगतीच आहे, सद्गती नाही. आणि करतो म्हणल्या तर काही योग घडत का बरं घडत नाहीत? तर कार्य निसळ नाही. तसं त्या श्रीगुरूची सेवा आहे, त्या श्रीगुरूची कृपा आहे. आणि जीवनामध्ये नाहीतर महाराजाचं प्रपंच होणं इथपर्यंत येणं ही कठीण बाब होती.
आणि होण्यासारखंच नव्हतं, कारण का आम्ही सानिध्यात होतो ना. काही चांगले होते, लई चांगले होते, पण काही जमलंच नव्हतं. खरंच जमलं नव्हतं, तुटायचंच वाटत होतं. सगळं फेल झालं. आम्ही सगळे सांगून बसलो, शेवटी तिथला पर्याय निवडला. आता त्याला आपल्या सोबत राम महाराज नव्हते, गणेश महाराज होते, महादू महाराज होते, महादू महाराज बी नाही. नाही नाही नाही, माळचा विषय नव्हे हे, की ज्या वेळेस ह्याचं जे चालू होतं की नाही, तेव्हा कुठलंही लेकरू झालं नव्हतं, काही झालं नव्हतं, दोन्ही आलडच होते. नाही नाही, काहीच झालं नव्हतं, काहीच झालं नव्हतं, कोणी झालं नव्हतं. महाराज हे कवाची गोष्ट, 1994ची गोष्ट आहे. 94, किती वर्ष झाले 94? ज्ञाना 94चे, 94च्या पहिली गोष्ट आहे. त्या काळात त्या श्री गुरुनं ज्याच्यासाठी एवढं कष्ट खाल्ले, एवढे मेहनत केले, आणि ते मेहनत शेवटला काही अशीच फेल जाणार आहे का? नाही जाणार. म्हणून म्हणतात की बाबा, शेवट तो भला माझा बहु मोल झाला. तसा हा शेवट आहे, आणि या शेवटच्याच टप्प्यापर्यंत ज्या श्री गुरुनं तेवढं केलं, आपण 13 दिवस करू शकत नाही का? करू शकत नाही का? आपल्या सानिध्यात राहिले, आपल्या सोबत राहिले, आपल्या संगतीत राहिले, त्याच्यामुळे. म्हणून ज्ञानोबराया सुद्धा म्हणतात की बाबा, जरी सुतची पै नाम मात्र लुगडे. काय झाले? नामाचा काय केला? भेद केला. नाम मात्र लुगडे, एरवी सुतची पै उघडे. उघड काय आहे? जसं सूत कापसामध्ये ओतपोत भरलेलं काय आहे, कपड्यामध्ये ओतपोत भरलेला काय आहे? कापूस आहे. तसं या जगतामध्ये ओतपोत भरलेलं काय आहे? ब्रह्म आहे. जगतामध्ये ब्रह्माशिवाय या जगतात काही नाही. तसं त्या कापडाच्या व्यवहारासाठी कापड झाले, आणि त्याच कापडाने या जगाला दाखवतो. कोणचं पिवळं आहे, कोणचं हिरवं आहे, कोणचं निळं आहे, पण किती जरी रंग झाले असतील तर अधिष्ठान मात्र काय? कापूस आहे. कोण कविता झाली असेल, कोण मोहनबाई झाली असेल, कोण हरू झाली असेल, अनेक नावाला उपाधी आहे, वेगवेगळे कलर वेगळे असतील, नाव वेगळे असतील, पण अधिष्ठान मात्र एक आहे. तसंच ती कविता नावाची उपाधी आहे, आणि तीच उपाधी त्याच स्वरूपातून आली, आणि त्याच स्वरूपामध्ये विलीन होणार आहे. जसं कापूस, अधिष्ठान कापूस जरी असलं, पण वस्त्र अनेक, कापड अनेक रूपाचे आहेत, अनेक घड्या झालेली. तसं अनेक जीवसृष्टी एक आहे, आणि ईश्वर सृष्टी एक आहे. ईश्वराने एक केलेली बाई आहे, पण त्याच बाईला ज्या वेळेला जीवसृष्टी म्हणतात, जीवाचा योग झाला, तर त्या जीवाला किती नाते आहेत? नाते जीवाला आहेत, आत्म्याला नाही. नाते कोणाला आहेत? मावशी कुणाची, काकू कुणाची, चुलती कुणाची, आत्या कुणाची, मावशी कुणाची, बहीण कुणाची, अनेक नाते. एक बाई नाते अनेक. तसं एक ब्रह्म जीव अनेक. या जगतामध्ये अशा प्रकारे भरलेलं जग आहे, आणि या जगात भरलेल्या जगामध्ये एख्या ईश्वरा वाचून, एख्या ब्रह्मा वाचून या जगता दुसरं काही नाही. पण आम्हाला झालेला काय आहे? भ्रम आहे. झालेला काय आहे? भास आहे. भास ज्या वेळेला नाहीसा होतो, आणि भास नाहीसा होण्यासाठी साधू संतांची गरज आहे, बरं का. कारण का आपल्या महाराज म्हणले, पक्षी अंगणी जे का गुंतून राहते, तैसे असावे. उत्तरार्थ काय सांगते? तैसे असावे संसारी, जोवर प्रायचिन्नाची
दोरी. प्राचीन म्हणजे प्रारब्ध. बर का. जसे पाखरं अंगणात येऊन चिमण्या दाणे खातात अन उडून जातात, ते काही गुंतून राहत नाहीत. पण का येतात उद्याला अजून, त्याचं प्रारब्ध आहे. तसं तुम्ही आम्ही जोपर्यंत आपलं प्रारब्ध आहे तोपर्यंतच ह्या संसारात राहतो. ज्या दिवशी आपलं प्रारब्ध संपलं मग तिथे कोणाचं चालत, ते कोणाचे आले देवाजीच्या. मग आम्ही म्हणतो दवाखान्यात नेलं असतं तर बरं होत होतं, कुठं तर दाखवलं तर बरं होत होतं. हे सगळी कल्पना आहे आणि ह्या कल्पनेनेच माणसाला खाऊन दिले. बाबा कल्पना नाही, ज्याच्यापासलं खरी शिदोरी संपली तर सर्व संपलं. त्याच्यावर आता काही विचार करायचा नाही. त्याच्यावर एकच विचार करायचा आहे की त्याला कशी मुक्ती होईल, त्याच्यातून तो कसा मुक्त होईल, हा विचार पुढचा करायचा आहे. तर त्याच्यात शोक करायचा नाही, त्याच्यात दुःख करायचं नाही. आणि दुःख करून तरी पदरात काय येणार आहे? हे शोक करायची गोष्ट नाही. अरे ज्याचं स्वरूप होतं त्याच्याशी समर्पित झाले. ज्ञानोबराय पुन्हा सांगतात बाबा, माती मृद भांडे जया परी. कशाचे भांडे आहेत? भांडे कशाचे झाल्यात? मातीचे आहेत. ज्या मातीच्या भांड्यामध्ये मातीत पाणी टाकल्यावर काय होतोय? चिखल होते. मग ते चिखल अंगाला चिटकतो का नाही? माती अंगावर टाकली तर बसती का? गळून जाते. पण चिखल मग त्याच्यात काय तयार करावा लागला? भांडे बनवण्यासाठी त्याच्यात विकार तयार करावा लागला. तसं जग तयार करण्यासाठी कल्पना नावाचा विकार झाला आणि हे जगत निर्माण झालं. आणि तेच माती पुन्हा त्याच पाण्याला सासून घेते. माती मृदो भांडे परी तया जया परी. म्हणजे मातीचंच भांड आहे. अनेक मग गाडगे आहेत, आमडके आहेत, डेरे आहेत, रांजण आहेत, अनेक प्रकारचे गाडगे आहेत. पण अधिष्ठान काय? माती आहे. तसं जसं अनेक भांडे जरी असले मात्र अधिष्ठान माती आहे आणि मातीचंच गाडगं आहे. गाडगं कयाचं आहे? मातीचंच आहे. मातीपासून गाडगं झाले, पुन्हा माती होते का? होते का? पाणी पिते का आता? मातीत पाणी टाकल्यावर चिखल होते आणि भांड्यात पाणी टाकल्यावर चिखल होतो का? कारण का त्या आव्यामध्ये भाजावं लागतं. तसं तुम्हाला आव्यामध्ये श्रीगुरूच्या भाजलेलं आहे. ज्या वेळेला तुम्हाला श्रीगुरूने तूप लावून ज्या वेळेला माथ्यावर चोळले त्यावेळेला तुम्हाला थापटल्या जातं. बरं का? थापटल्या जातं म्हणजे हे भाजलं का कच्चं आहे. ज्या भांड्याना भाजलं ते भांड पाणी शोषण करतो, सोडून देत. तसं ब्रह्म शोषण करतं, स्वरूपात रूप एक होतं, त्याच पाण्यात राहतं पण पाण्याला हलू देत. त्याच ब्रह्मस्वरूपात राहतं पण ब्रह्मापासून वेगळं होत नाही. त्याचं नाव प्रबोध आहे. बरं का? आम्ही फार भाग्यवान आहोत, आपल्याला प्रसाद मिळाला आहे. पण आपण त्याच्यापासून थोडंफार वेगळं होतो. पण त्याच्याशीच एकरूप राहावं. अरे बाबा, मातीपासून भांड वेगळं नाही आणि भांड्यापासून माती वेगळी नाही. मातीचंच भांड आहे. पण आता मातीची संगत करते का? जोपर्यंत माती होती त्यावेळेसच माती होती. कळलं का मी काय म्हणलो? कळलं? नाही कळलं. माती होती आणि तोपर्यंतच माती आहे का? मग किती चिखला टाका हो, माती जर नाही कळली तर त्याची काय होती? माती जर कळली नाही तर शेवटी काय होती त्याची? तसं तुम्ही जर कळले नाही तर तुमची काय होईल? जसं भांड कशाचं आहे? मातीचं आहे. मृदू भांडे जया परी. अरे बाबा, मातीचंच भांड आहे.
जसं कापसाचं लुगडं आहे. फक्त भेद कशाचा आलाय? नावाचा भेद आलाय. भेद कशाचा आहे? नावाचा भेद आहे. नाव म्हणजे काय? उपाधी आहे. तसं कविता नावाची काय आहे? उपाधी आहे. कविता नावाची उपाधी आहे. आणि ज्या वेळेला श्री गुरुची कृपा झाली, श्री गुरुचा बोध झाला, उपाधी असून सुद्धा त्या उपाधीत राहत. महाराज म्हणले तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे, काहीच संसार. मग त्याला काय नाही? संसार नाही का संसारात नाहीत? काहीच संसार. तुम्हा हा शब्द कोणाला वापरलाय? शब्दाची सुद्धा थोडीशी बारकाईने हे करायची. सूत्र संगतीने शब्दाचे अनुकरण करावं लागते. ज्या ज्या वेळेला महाराजांनी तुम्ही शनकाधिक आहे का, तुम्ही शब्द का वापरला? आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, साधू संत जीवलग, गोमटे ते करा आहे का, हारवो जे तुम्हासी, भारवो जे तुम्हासी. पण आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही आता कृपावंत, तुम्ही आता की आता तुम्ही का तुम्ही आता? कोणतीही बाजू घ्या, याला अन्वय. तुम्ही आता, आतापर्यंत काही कृपा केली नाही, पण तुम्ही आता कृपावंत साधू संत बर का, गोमटे ते. ज्या ज्या वेळेला तुम्ही शब्द वापरतात ते आपल्या श्री गुरुला आणि ज्ञानोबरायला तुकोबारे वापरतात. ज्या ज्या वेळेला तुम्ही हा शब्द घेतात ना, त्यावेळेला श्री गुरुला आणि भगवान परमात्म्याला आणि मोठ्या साधूला वापरतात, ज्ञानोबरायला वापरतात. तुम्ही कृपावंत, तुम्ही का आहात? कृपावंत साधू संत जीवलग. देवा तुम्ही साधूचे कोण आहात? जीवलग आहात. ज्ञानोबरायला म्हणतात तुम्ही कोण आहात? साधूचे जीवलग आहात. साधू संत जीवलग आहात. भगवान ज्ञानोबराया सुद्धा म्हणतात की बाबा, की जो या नामस्मरणामध्ये आहे, म्हणून आपल्याला करोनिया नाश, उपाधीचा कशाचा नाश करायचा? तुकाराम महाराजांनी पूर्व पक्षी धातू. काय धातू म्हणजे काय? पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, करोनिया नाश उपाधीचा. कशाचा नाश करायचा आपल्याला? उपाधीचा नाश करायचा आहे. धातू म्हणजे पैशाचा नाश करायचा आहे, जनाचा नाश करायचा आहे. आता आपल्याला जनाचा नाश करून कुणी गेले? ज्याच्यासाठी आपण प्रवचन ठेवलो त्यांनी कशाचा त्याग केला? जगाचा त्याग केला. धिक्कारिले जन, जगाचा काय केला? धिक्कार केला. जगाचा काय सोडला? संबंध सोडला. जगाचा काय सोडला? संगती सोडली आणि ज्याच्यापासून आले त्या स्वरूपामध्ये विलीन झाले. म्हणून थोर हा दिवस भाग्याचा आहे की बाबा सर्वांनीच आपल्यासाठी श्री गुरु काय करतात आणि आपल्याला काय करायचं आहे. श्री गुरुच्या सानिध्यात गेल्यावर, श्री गुरुच्या संगतीत गेल्यावर श्री गुरुची संगत कळत असते बर का. आता काही दिवस आम्ही सानिध्यात राहिल्यामुळं आम्हाला काही अनुभव आलेले आहेत. तसं राहावं आणि ज्याला जमलं नाही त्यांनी मात्र त्या श्री गुरुचं अखंड भजन आपल्या हृदयात करावं. याच्या व्यतिरिक्त काय करत आहोत? श्री गुरुच्या भजनाशिवाय या जगतामध्ये काही नाही. आणि दिलेलं तत्व हेच श्रेष्ठ आहे.
बाबा जो जो आता सदैव वैकुंठ गमन सोहळा चालू झालेला आहे. जगद्गुरु तुकोबारायला जाऊन 375 वर्ष झाले. ह्या महाराष्ट्रामध्ये इतका मोठा सोहळा होणार आहे आणि योगायोग आपले परमभाग्य जगद्गुरु तुकोबारायाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा दिवस आलेला आहे आणि तेच महान शुभ योगावर आलेला आहे. 375वा दिवस आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8 तालुके मिळून करतात. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता पुण्यामध्ये होणार आहे, हा झाला पुण्याला होणार आहे, नाशिकला होणार आहे. आता हा योग चालूच, जोपर्यंत हा सोहळे चालू आहे तसं आपल्याही वाट्याला चांगलाही दिवस आलेला आहे. तसं बाबा सदैव वैकुंठ गमन, बरं का. वैकुंठ नावाची काय नगरी नाही बरं का. आम्ही लिहिताना लिहितो वैकुंठवाशी कविताबाई रमेश महाराज जहिरे. तिथं म्हणलं असं, आज शुक्रवार दिवस काळ्या गायचे शेपूट धरून वैकुंठाला गेले किंवा कैलासाला गेले, असंच म्हणले ना. शंभा हर हर महादेव. अरे बाबा गेले नाहीत आणि ते आले नाहीत, त्याचं नाव वैकुंठ आहे. वैकुंठ ही नाव स्वाज्ञा कशाला आहे तर भगवंताची जे निरामय अवस्था आहे, अद्वय आनंद नित्य आणि निरामय स्थिती ज्याला म्हणतात त्याचं नाव वैकुंठ आहे. वैकुंठ म्हणजे काय गाव नाही, वैकुंठ म्हणजे काय नगरी नाही, उगा आकाशाकडे बघायचं नाही. ज्या निरामय स्थितीत होते आम्ही वैकुंठ आलो, ज्या भगवंताच्या स्वरूपामध्ये होतो, निरामय स्थितीत होतो, पण जगाच्या कल्याणासाठी साधू संत आले. आम्ही आलो याची कारण अशी, काय कारण अशी, जे साधू संत बोलून गेले, बोलेलेले ऋषी साच भावे व्रतावया. तसं बाबा जो या देहाचं ममत्व सोडतो, देहापासून अलिप्त राहतो, तोच वैकुंठात असतो. त्याचंच नाव वैकुंठ आहे. वैकुंठ म्हणजे काय दुसरं तिसरी गोष्ट नाही, नगर नाही, ठिकाण नाही, काय नाही. वैकुंठ सदैव सदा सर्व काळ वैकुंठ विराजमान आहे. वैकुंठ नावाची काही वस्तू नाही आणि वैकुंठ नावाचं गाव नाही. लोकांना असं सांगावं लागतं की वैकुंठ आहे. जर वैकुंठ असतं तर अनेक साधूची पुरावे देतो. ज्ञानदेवा पाट हरिहा वैकुंठ. बघा, ज्ञानदेवा पाट हरिहा वैकुंठ हरला घनदाट. हरिदिशी. ज्ञानोबरायचं मत आहे. नामदेवाचं मत आहे नको दाडू हमा वैकुंठाशी हरी, वासुदे पंढरी सर्व काळ, नको धाडू आम्हा वैकुंठाशी हरी. हरी वैकुंठाशी नको धाडू. कारण का वासुदे पंढरी पंढरपुरामध्येच वास्तव्याला आलेलं आहे. मग पंढरपूर कोणतं आहे? काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांद तो केवळ पांडुरंग. अरे बाबा, देहे पंढरी आहे, आत्मा विठ्ठल आहे, नांद तो केवळ पांडुरंग. म्हणून या पंढरपुरामध्ये वास्तव्याला विठेवर उभा असलेला परमात्मा तुमच्या हृदय भुवनामध्ये आहे, श्रीगुरु रूपाने बसलेला आहे. म्हणून ज्ञानोबराय त्याचा उल्लेख करतात, मज हृदय सद्गुरु तेने. म्हणून विशेषणाला फार महत्व दिले. विशेष आथ्य. आथ्य म्हणले की सगळ्यालाच विस्तीत करून टाकलं. आथ्य आथे म्हणजे सगळ्याच. जसं चकार काय करतो, सगळ्याला मोकार करतो, तसं अति म्हणजे इथं काहीही उरलं नाही. अति अधरू
इतका आदर आहे, इतका आदर आहे की त्या आदराचं वर्णनच करता येत नाही, असं आदर आहे. नित्य अत्य आदरो विवेका वरी. त्याच्याच पुढे ज्ञानोबाने दुसरी भाषा वापरली. हे हृदय आपुले चौफाळून या भले आणि वरी वैसऊ पाऊले. पाऊले शब्दाचा अर्थ काय होतो? पाय शब्दाचा अर्थ काय होतो? पाय. माझे चित्त तुझे पाय राहे ऐसे करी काय धरोनी आवाय हो हातारी दातारा. काय म्हणले? माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे राहे ऐसे करी काय. पाय ह्या शब्दाचा काय आहे तर स्वरूप आहे. माझं चित्त तुझ्या स्वरूपामध्ये विलीन व्हावं, एकरूप व्हावं, असं राहे ऐसे करी काही. असं झाल्यावर काय? धरून या बाही हे दुःख रूप भवसागर रूपी संसारा बहुहा तारी दातारा. दातारा बहुसागरातून तार. म्हणून जो साधक आपल्या श्री गुरुला आपल्या हृदयात बसवतो आणि त्याचाच संसार सुखाचा होतो. म्हणून आजी संसार सुफळ झाला गे माय देखिले. काय देखिले? रूप. देखिले पाय विठोबाचे तो मज व्हावा, तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा पांडुरंग. बाबा तो परमात्मा. पाय या शब्दाचा अर्थ आहे रूप. त्या भगवंताचं जे स्वरूप आहे ते चित्तात ठेवावं, आपल्या अंतःकरणात बसावं. ज्या वेळेला अंतःकरणामध्ये भगवंत स्वरूप म्हणजेच त्याचे पाय, ते पाय आपल्या हृदयात बसावं, आपल्या चित्तात बसावं, आपल्या अंतःकरणात बसावं. आणि एक बार अंतःकरणात बसल्याच्या नंतर ना त्याची सरली वेरजार झाला सफल व्यापार. त्याची वेरजार सरते आणि तेच खरं वैकुंठ आहे बरं का. वैकुंठ कुठंच नाही आहे का. महाराज म्हणले अरे वैकुंठा जावया तपाची सायास लागे जीवानास करणे बहु. पण पुढे सांगले तया पुंडलिकी केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा. पृथ्वीचा भार फेडण्यासाठी साधू संतांनी त्या भगवंताला या भूतलावर ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. आता कुठं आहे तर वैकुंठ भुवनी. पण काय ध्यानी? ध्यानी रामकृष्ण मनी रामकृष्ण त्यांनीच भुवनी वैकुंठ घर केले. घर केले वैकुंठ भुवनी. पण मनी रामकृष्ण. राम आणि कृष्ण ज्या रामाच्या ज्या कृष्णाच्या नामाने बरं का, ज्या रामाने ज्या कृष्णाने ज्या नामाचं स्मरण केलं तेच तुम्हाला मिळालं. आणि त्याच स्मरणामध्ये त्याच नाव वैकुंठ आहे आणि त्याच वैकुंठामध्ये आपल्याला राहायचं आहे. वैकुंठ सर्वत्र वैकुंठ. तुम्ही कोण आहात? तुम्ही कुठं आहात आता? हाव का घरी आहो? हेच मेळ बसला नाही म्हणून आम्हाला दुःख भोगावं. नाहीतर आम्ही कुठं आहोत? वैकुंठात आहोत. अरे बाबा खरं वैकुंठाचं सुख ज्या श्री गुरुनं दिलेलं नाम आणि ज्या नामामध्ये रमतो तोच वैकुंठ भुवनामध्ये राहतो. तुका म्हणे सोपी केली पाय वाट. पाय वाट. पंढरी वैकुंठ कुठं आहे? वैकुंठ पंढरी भूमीवरी. वरी दाखवलं नाही, आम्ही वरीच बघत राहतो. तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे सोपी. एवढं सोपं करून का सोपे वर मामा सांगितले संती
टाळ दिंडे हाती घेऊन नाचा. एवढं सोपं आहे. सोपे वर्म आणि तेच वर्म कुठे आहेत? साधूकडे. ऐशे वर्म मज दावे नारायणा. आणि अंतरेच्या कोणा प्रगट अंतरातल्या कोणा प्रगट होण्यासाठी आपल्याला कुठं राहावं लागेल मग? पुण्या जाग्यावर वैकुंठात. आपण कुठं आता कुठं आहोत? आपलं लक्ष वैकुंठात आहे का? अरे बाबा, वैकुंठ म्हणजे काय? त्याचंच नाव सधैर्य वैकुंठ गमन सोहळा. देहासकट जो राबतो, त्या आनंदामध्ये नाचतो, त्याचं नाव वैकुंठ गमन सोहळा आहे. जो स्वतःच्या देहासकट ब्रह्मस्वरूपाशी एक होतो आणि त्याच आनंदामध्ये नाचत असतो, भागडत असतो आणि रममान होतो, तोच वैकुंठ आहे. वैकुंठ काय वरी बघायचं आहे का जायचं आहे का बोलावं लागते कोणाला? हा, वरी जायचं म्हणलं तर मग त्याच्याच गाडीत बसून जावं लागते, खांद्यावरच जावं लागते. नाही बाबा, वैकुंठ ज्या श्री गुरुनं तुम्हाला बोध दिला आणि त्याच बोधाच्या मार्फत त्याच्याशी एकरूप झालाल आणि त्याच आनंदामध्ये तुम्ही ज्या वेळेला मग्न होसाल, त्यावेळेला एवढं सोपं आहे महाराज. काय अवघड नाही, काय तप करायची गरज नाही, जप करायची गरज नाही. जप तप कर्म काहीच नाही. योगयाग वेने नोये वायाची. हे काय आहे? उपाधी. अरे ते कशाला नसलेली उपाधी म्हणते की नाही? सहज कोणी आला एक विचित्र माणूस, ती कशाला उपाधी घेऊन आला तसं हे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दिलेल्या तत्वाच्या व्यतिरिक्त केले तर तुम्हाला ती काय ठरेल? उपाधी ठरेल. तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल पण सुख प्राप्त होणार नाही. सुखासाठी तुम्हाला एकमेव जागा आहे श्री गुरुने दिलेलं नाम. त्याच नामाचं स्मरण करा, तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही करायला गेला तर अधोगती होईल. याच्याशिवाय दुसरं काही होणार नाही. म्हणून जाता जाता बाबा, ज्याच्यासाठी आपल्याला हा सोहळा चालू झालेला आहे, त्याच कविताबाई रमेश महाराज जाहिरे यांच्या आत्म्याला माझ्या श्री गुरुने जसं जमल तसं सर्व काळामध्ये न्यावं आणि चांगली सद्बुद्धी देऊन सुखामध्ये आनंद करावा आणि पुढच्या जन्मामध्ये श्री गुरुच्या सेवेसाठीच पाठवावं. बरं का? श्री गुरुच्या सेवेसाठी पाठवावं आणि श्री गुरुची त्यांच्या हातानं पुन्हा दुसऱ्या जन्मात सेवा व्हावी, एवढीच मी माझ्या श्री गुरुकडे आणि दयाघन पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागतो आणि सेवेला विराम देतो. तुकाराम 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 आता विश्वात्मके देवे ओशोणी मज द्यावी पसायला नाही. दया सत्कर्मी रथी वाढो विहितांचे तिमिर जाओ. देवांची लथवते लाओ प्राणिदास ईश्वर निष्ठांची मांद्याळे. चला कल्पतरुचारो बोलजी त्यार नाव पिभूषांचे मारतंडजी स्थापहीन किंबहुना सर्व सुखी वधूज्यादी पुरुखे अखंडित
विशेष लोकविये एक म्हणे श्री विश्वेश्वराहो एक म्हणे श्री विश्वेश्वराहो येणे वरे ज्ञान देव सुखया झाला येणे वरे ज्ञान देव सुखया झाला येणे वरे ज्ञान देव सुखया झाला हरि ओम शांती शांती विठ्ठल 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 सदा सर्वदा योग तुझा घडावा विकारणी देह माझा पडावा उपेक्षू नको म्हणून म्हणता अनंता ओम नायका मागणी हेची आता जय जय रघुवीर स्वामी रामदास महाराज की जय चंद्र भगवान की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद की जय सच्चिदानंद सद्गुरु श्री गुरुदेव मधुसूदन सांब जय नम पार्वती पति हर हर महादेव गोपाल बोलो रे भाई सब संतन की जय कविता महाराज की